शहरातील एका नामांकित वृद्धाश्रमात राधाताई गेली 3 वर्षे राहत होत्या. त्यांचे दोन्ही मुलं अजित आणि रमेश शहरातील बडे व्यावसायिक होते. दोघांकडेही आलिशान गाड्या, बंगले आणि नोकरचाकर होते. पण या दोन्ही करोडपती लेकांच्या घरात जन्मदात्या आईसाठी एक छोटीशी खोली नव्हती. आईच्या जुन्या विचारांमुळे आमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा प्रॉब्लेम होतो असं कारण देऊन त्यांनी राधाताईंना वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं होतं. सुरुवातीला मुले 1-2 महिन्यातून एकदा भेटायला यायची. मग ते येणंही जाणं बंद झालं. राधाताई रोज आश्रमाच्या दारात डोळे लावून बसायच्या, पण कोणीही येत नसे. त्यांच्याकडे स्वतःची एक जुनी लाकडी पेटी होती, जिला त्यांनी एक भक्कम कुलूप लावलेलं होतं. ती पेटी कुणालाच हात लावू देत नसत. आश्रमातल्या सर्वांना वाटायचं की त्या पेटीमध्ये राधाताईंचे जुने दागिने आणि सोने नाणे आहे. एक दिवस अचानक अजितला वृद्धाश्रमाच्या मॅनेजरचा फोन आला. अजित साहेब, तुमच्या आईचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी तुमच्यासाठी ती लाकडी पेटी ठेवली आहे. अंत्यसंस्कारासाठी लवकर या. आई गेल्याचं दुःख बाजूलाच राहिलं, पण अजित आणि रमेशच्या डोळ्यात मात्र वेगळीच चमक आली. आईच्या त्या पेटीत नक्कीच तिचे जुने आणि खानदानी दागिने असतील. आपण लवकरात लवकर तिथे पोचलं पाहिजे. दोन्हीही भाऊ घाईघाईनं त्या आश्रमामध्ये पोचले. त्यांनी आईचे अंत्यसंस्कार अगदीच कोरडेपणाने आणि घाईघाईतच उरकले. त्यांच्या डोळ्यात एक थेंबही पाणी नव्हतं, कारण त्यांचं सर्व लक्ष त्या लाकडी पेटीवरती होतं. अंत्यसंस्कार संपताच त्यांनी मॅनेजरकडनं ती पेटी ताब्यात घेतली. मॅनेजर म्हणाला, आईंनी जाताना सांगितलं होतं की ही पेटी फक्त माझ्या मुलांसमोरच उघडा. दोन्ही भावांनी आश्रमाच्या हॉलमध्ये सर्वांसमोर एक हातोडा मागवला आणि त्या हातोड्यानं त्या पेटीचं कुलूप तोडून काढलं. पेटी उघडताना त्यांच्या मनात सोन्या चांदीचे इमले उभे राहत होते. पण जसं पेटीचं झाकण उघडताच आतलं दृश्य पाहून अजित आणि रमेशच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिथे कोणतेही दागिने, सोने किंवा पैशाचे बंडल नव्हते. त्या पेटीत फक्त 3 गोष्टी होत्या. एक फाटलेला आणि मळका लहान मुलांचा शर्ट. 2 एक तुटलेली प्लॅस्टिकची खेळण्यातली कार. आणि 3 एक जुनी पिवळी पडलेली डायरी. अजितने संतापाने ती डायरी उघडली. त्या डायरीच्या शेवटच्या पानावरती राधाताईंनी थरथरत्या हातानं एक पत्र लिहिलं होतं. पत्रावर त्यांच्या अश्रूंचे अनेक डाग पडले होते. पत्रात लिहिलं होतं, माझ्या काळजाच्या तुकड्यांनो, अजित आणि रमेश, तुम्हाला वाटलं असेल ना की या पेटीत तुमचे खानदानी दागिने असतील. बाळांनो, ते दागिने तर मी कधीच विकले. अजित, तू जेव्हा इंजिनिअरिंगला होतास आणि तुझी फी भरायला पैसे नव्हते, तेव्हा मी माझं मंगळसूत्र आणि पाटल्या विकल्या होत्या. रमेश, तुला बिझनेस सुरू करण्यासाठी मी माझे उरलेले सर्व दागिने आणि गावाकडची जमीन देखील विकली होती. माझ्याकडे सोने नाणे काहीच उरले नव्हते. माझं खरं सोनं फक्त तुम्ही दोघे होतात. या पेटीत अजितचा बालपणीचा तो फाटका शर्ट आहे, जो मी रात्री कुशीत घेऊन झोपायचे, कारण मला माझ्या लेकाचा त्यात वास यायचा. रमेश, ही तुझी तीच तुटलेली कार आहे, जिच्याशी खेळताना तू मला पहिल्यांदा आई असं म्हणाला होतास. या आश्रमात कुणीच भेटायला येत नसे, तेव्हा या 2 निर्जीव गोष्टीच माझा आधार होत्या. आणि हो, या पत्रासोबत एक पावती जोडली आहे. आश्रमात दुसऱ्या लोकांचे कपडे शिवून आणि पापड लाटून मी 20,000 रुपये जमा केले आहेत. ते पैसे मी आश्रमाला माझ्या अंत्यसंस्कारासाठी आधीच देऊन ठेवले आहेत, कारण माझ्या करोडपती लेकांना
त्यांच्या आईच्या लाकडांसाठी स्वतःच्या खिशातला 1 रुपयाही खर्च करावा लागू नये. तुम्ही सुखी राहा. तुमची दुर्दैवी आई. हे पत्र वाचून पूर्ण हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. अजित आणि रमेशच्या हातातून ते पत्र गळून पडलं. त्यांनी त्या जुन्या शर्टाला आणि त्या खेळण्याला पाहिलं. क्षणात त्यांचा करोडोंचा अहंकार मातीत मिसळला. अजित आणि रमेश तिथेच जमिनीवरती गुडघे टेकून बसले आणि त्यांनी असा काही हंबरडा फोडला की आश्रमाच्या भिंतीही हादरल्या. आई, आम्हाला माफ कर. आई, आम्ही पैशांसाठी आंधळे झालो होतो ग. ते दोघेही छाती बडवून रडत होते. पण आता मात्र खूप उशीर झाला होता. ज्या हातांनी त्यांच्यासाठी स्वतःचं सर्वस्व विकलं ते हात आता कायमचे शांत झाले होते. पैशांच्या लालसेपोटी त्यांनी आपली आई गमावली होती आणि आता आयुष्यभर त्यांच्या वाट्याला फक्त पश्चातापाचे अश्रू उरले होते. या कथेतून एक संदेश द्यावा वाटतो. आईवडील हे ओझं नसतात. त्यांचे विचार जुने असले तरी त्यांचे प्रेम मात्र शुद्ध असते. पैशांनी सर्व काही विकत घेता येत नाही, पण आईवडिलांचा विश्वास गमावला तर आयुष्यभर पश्चातापच उरतो. ज्यांनी तुमच्यासाठी सर्वस्व विकलं त्यांना कधीही घराबाहेर काढू नका. कारण पैशांनी घर पुन्हा बांधता येतं, पण आई पुन्हा मिळत नाही. एक कविता बघूया. उशिरा उमजलेले हात. तू सावलीसारखी उभी राहिलीस उन्हाच्या प्रत्येक टप्प्यावरती आणि आम्ही मात्र थंड वाऱ्याच्या शोधात घर सोडून निघून गेलो. तुझ्या ओंजळीत कधी तक्रार नव्हती, फक्त घट्ट दडवलेली आमच्यासाठीची भीती होती. आम्ही पडू नये म्हणून. तू उपाशी राहूनही आमच्या ताटात चांदण्यांसारखी भाकर वाढलीस आणि आम्ही त्या उजेडालाच गृहीत धरलं. एक दिवस दरवाजाजवळची ती शांत वाट पाहणारी नजर निशब्द झाली आणि घरातल्या भिंतींना पहिल्यांदा पोकळीचा आवाज आला. हात पुढे केला तर फक्त रिकामी हवा भेटली, ज्याला धरून ठेवता येत नाही आणि परत बोलवता देखील येत नाही. आता उरलंय ते फक्त आठवणींच्या कपाटात एक उबदार श्वास, जो प्रत्येक रात्री छातीत काट्यासारखा टोचतो. तू काही मागितलं नव्हतंसच कधी, फक्त 2 क्षणांची सोबत तुला हवी होती आणि आम्ही संपूर्ण आयुष्य देऊनही ते क्षण परत आणू शकत नाही. आज कळतंय, सावली हरवली की उन्हाची झळ किती खोलवर जळते आणि उशिरा उमजलेले हात आकाशाकडे उंचावून फक्त एकच शब्द शोधत राहतात, जो आता कधीच ऐकू येणार नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.